हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हेज मंचुरियन रेसिपी। ते एका साध्या आणि सोप्या ट्रिकसोबत। चला तर मग बघूया। तर इथे मी एक मोठ्या साईजचा कोबीचा कांदा जो होता तो खिसून घेतलेला आहे। तुम्हाला जर खिसायला जड वगैरे जात असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकता। इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे। हे जे आहे हे तुम्ही यूज करताना तुम्हाला समजेल की आपलं पीठ जास्त झालेलं आहे किंवा कमी झालेलं आहे, तर त्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता। आता मी हे जे कॉर्नफ्लॉवर आहे हे 1 वाटी यामध्ये टाकणार आहे आणि 1 वाटीमधला मी एखादी चमचा राहू देणार आहे, बिकॉज आपल्याला त्याची जी ग्रेव्ही करण्यासाठी तर ते आपल्याला ठेवायचं आहे म्हणून। आता एवढं मी 1 चमचा ठेवलेलं आहे। देन त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा वाटी मैदा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा पूर्ण कॉर्नफ्लॉवर जरी यूज केलं तरी चालते। हे दोघं समप्रमाणात जरी घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही। देन मी त्याच्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे तिखट तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप केलं तरी चालेल, पण टेस्ट त्याने खूप छान येते। तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता। नंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा धन्यांचं कूट। आता मी यामध्ये टाकणार आहे 1 चमचा मीठ तुमच्या टेस्टनुसार तुम्ही करू शकता। जर तुम्हाला वाटत असेल की कमी झालं तर नंतर एकदा मिक्स करून झालं की आपण टेस्ट करून बघायचं थोडं। आता मी हे सगळं मिक्स करते। व्यवस्थित आपल्याला सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे खूप पातळ वगैरे झालेलं आहे तर ते तुम्ही करू शकता। आता हे बघा, इथे अशा प्रकारे गोळा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा गरम मसाला तुम्हाला जर यूज करायचा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये आलं लसूणची पेस्टसुद्धा ॲड करू शकता। आणि आपले जे मंचुरियनचे जे बॉल आहेत ते क्रिस्पी का नाही होत, तर आपण काय करतो, जेव्हा आपण खिसतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप पाणी जमा होते। ते पाणी जर आपल्याला वाटत असलं की खूप पातळ आहे तर आपण काय करायचं, ते असे थोडे लाडूसारखे जे हातामध्ये घ्यायचं आणि पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं। हे अशी जर ट्रिक यूज केली तर आपले जे मंचुरियन आहे ते एकदम नरम वगैरे होत नाही, एकदम क्रिस्पी होतात। आता इथे मी हे मिक्स करत आहे तोपर्यंत मी इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। आता मी असे छोटे छोटे लाडू तयार करून घेते आणि मग हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला वाटत असेल ह्याच्यापेक्षा तुम्ही मोठे करू शकता किंवा लहानसुद्धा तुम्ही करू शकता। तर इथे हे बघा, अशा प्रकारे मी सगळे मंचुरियन्सचे बॉल तयार करून घेते। गोल गोल करू शकता तुम्ही। जास्त मोठे पण नाही करायचे, कारण तेलात टाकल्यानंतर हे थोडेफार फुलतात आणि जास्त जर आपण हे मोठे केले तर ते आतमध्ये कच्चं राहण्याची शक्यता जास्त असते। त्याच्यामुळे नॉर्मल साईजचे मंचुरियन्स बॉल आपण तयार करून घ्यायचे। आता इथे बघा, मी सगळे बॉल तयार करते। हे सगळे बॉल तयार करून घेते आणि मग तुम्हाला सगळे तयार झाले की दाखवते। तर हे बघा, इथे मी सगळे हे मंचुरियन्सचे बॉल तयार करून घेतलेले। आता आपण त्याला तेलामध्ये एक एक करून टाकू। तेल आपलं जास्त पण गरम नको किंवा जास्त पण थंड नको। जर जास्त थंड असेल तर ते मंचुरियन्सचे जे आपले बॉल जे असतात ते फुटतात आणि जास्त गरम झालेलं असलं तर ते बाहेरून जळतात आणि आतमधून कच्चे राहतात। त्याच्यामुळे एकदम नॉर्मल तेल गरम झालेलं पाहिजे आपलं। आता याला न हलवता आपण 2 ते 3 मिनटं असंच तेलामध्ये राहू देऊ। जर आपण हलवायची घाई केली तर ते फुटू शकतात किंवा चिटकतात, मोस्टली चिटकतात। त्याच्यामुळे काहीच नाही हलवायचं आणि जर तुमचं तेल कमी असेल तर तुम्ही चमचेच्या मदतीने असं वरतून त्याला तेल टाकू शकता। तर आता इथे बघा, मी आपले मंचुरियन जे आहेत ते टर्न करून घेतलेले आहेत आणि हळूहळू असं तेल टाकलेलं आहे। हे बघा, आपल्या मंचुरियनला जो आहे तो एकदम छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आणि आता जर तुम्हाला असं वाटत असेल की जर बाहेरून क्रिस्पीनेस आलेला आहे पण कलर नाही वाटत आहे, तर तुम्ही थोडी गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवून घ्यायची, जेणेकरून त्याला बाहेरून पण थोडासा जास्त ब्राउनिश कलर येईल आणि तसे मंचुरियन दिसायला पण खूप छान दिसतात। आता हे बघा, मी अशा प्रकारे हे तळून घेते। आपण माझी पसरट कढई वगैरे नव्हती त्याच्यामुळे ते थोडे एका साईडला, जर तुम्ही पसरट कढईमध्ये जर तळले तर ते साईडला एकदम छान सगळ्या साईडने खूप छान बेक होतील।
तर आता इथे आपल्या मंचुरियनला छान डार्क गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। जर तुम्हाला याच्यापेक्षा पण जास्त क्रिस्पीनेस आवडत असेल तर तुम्ही अजून डार्क ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे। आता जी आपली सेकंड बॅच आहे ती आपण तेलामध्ये टाकून घेऊ आणि तेल आपलं काढल्यानंतर तर जास्त थंड झालेलं असतं, त्याच्यामुळे थोडंसं गॅसची फ्लेम जास्त करायची आणि हे सगळं मंचुरियन आपण तेलामध्ये टाकून घेऊ। तर आता इथे हे बघा मी सेकंड बॅचसुद्धा तेलामधून तळून घेतलेली आहे। हे बघा आता मी तुम्हाला हे जे मंचुरियन आहे हे आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते। हे बघा किती छान असे शिजलेले आहेत, मधून थोडासा पण कच्चे वगैरे काहीच राहिलेले नाही आहे, एकदम क्रिस्पीनेस आलेला आहे त्यांना। आता इथे एका कढाईमध्ये 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आपण आणि आता इथे मी दोन छोट्या शिमला मिर्च कट करून घेतल्या आणि थोडीशी कोबी जी मी कट केलेली होती किंवा खिसून घेतलेली होती त्यातली थोडीशी मी राहू दिली। आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये कोबी आणि शिमला मिर्च दोघं टाकून घेऊ आणि हे शिमला मिर्च कोबी तर लगेच शिजते पण शिमला मिर्च शिजायला टाईम लागतो, त्याच्यामुळे आपण हे चांगलं फ्राय करून घेऊ। आता इथे शिमला मिर्च आणि कोबी जोपर्यंत फ्राय होते तोपर्यंत आपण इथे 1 चमचा जे कॉर्नफ्लॉवर ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण थोडं अर्धा ग्लासच्या कमी पाणी टाकून घेऊ आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ। म्हणजे जर तुम्हाला आवडत असेल तर ग्रेव्ही मंचुरियन आवडत असेल तर तुम्ही हे करू शकता किंवा जर तुम्हाला ड्राय मंचुरियन जर बनवायचं असेल तर तुम्ही हे स्टेप स्किप करा। हे आता बघा इथे चांगलं मिक्स झालेलं आहे। अशा प्रकारे त्याची थिकनेस पाहिजे, जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको, अशा प्रकारे। आता इथे हे बघा आपले शिमला मिर्च आणि कोबी छान फ्राय झालेले। याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कांद्याची पातसुद्धा टाकू शकता किंवा कोबीची तिचा यूजसुद्धा जास्त करू शकता। आता इथे मी 2 चमचे टोमॅटो सॉस टाकणार आहे। जर तुम्हाला जास्त सॉसवाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो सॉस जास्त टाकू शकता। शेजवान चटणी आपण 1 चमचा टाकणार आहे। शेजवान चटणीने टेस्ट खूप छान लागते, म्हणजे खूप तिखट असे टेस्ट लागते। आणि हे आहे रेड चिली सॉस, तर रेड चिली सॉस आपण 1 चमचा टाकणार आहे। देन आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत डार्क सोया सॉस, हे सुद्धा आपल्याला 1.5 चमचा टाकायचे। डार्क सोया सॉस जास्त टाकायचं नाही कारण ते जरा थोडं खारट किंवा असं असतं। आता हे सॉस सगळे मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये हे सॉस सगळे मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपण हे जे कॉर्नफ्लॉवरचं जे मिक्स केलेलं होतं ते आपण टाकून घ्यायचं आणि छान याला शिजू द्यायचं, म्हणजे कलर प्रॉपर कलर आला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये आपण नंतर मंचुरियन टाकू। तर आता इथे हे बघा पूर्ण तयार झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये हे मंचुरियन टाकून घेतले आणि आता हे आपण चांगले मिक्स करून घेऊ। सगळ्या साईडने छान मिक्स झाले पाहिजे, म्हणजे खूप छान असा कलर आणि टेस्ट पण खूप छान लागते। तर हे बघा इथे मी सगळे मंचुरियन सॉस वगैरे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोबीचे प्रमाण वाढवू शकता, शिमला मिर्च वाढवू शकता आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदासुद्धा ॲड करू शकता। तर आता मी हे गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते। तर आता इथे आपले व्हेज मंचुरियन रेडी आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय बाय। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।